नमस्कार. लवकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ठाणे महानगरपालिका, ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. शिक्षक भरती पवित्र पोर्टलनुसार ही भरती करण्यात येणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात या भरतीबद्दलची विस्तारित माहिती. इथे पाहू शकता, ठाणे महानगरपालिका यांच्याकडून पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात देण्यात आलेली आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग, प्राथमिक विभाग यांच्याकडून याच्यामध्ये पाहू शकता, ही जी भरती आहे विदाऊट इंटरव्ह्यू आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागातील प्राथमिक विभागाच्या मराठी, हिंदू, उर्दू शाळांमध्ये खालील नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता व व्यावसायिक अर्हता धारण करत असलेल्या पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. याचा अर्थ पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी, रजिस्ट्रेशन केलेलं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये प्रेफरन्स देऊ शकता. मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, आरक्षणनिहाय यांची जागा देण्यात आलेली आहेत. प्रवर्गानुसार इथे जागा पाहू शकता. तर महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे आणि एकूण पदे याच्यामध्ये पाहू शकता. अनुसूचित जमातीसाठी 21 जागा आहेत. अनुसूचित जमातीसाठी 13 एकूण आहेत. याच्यामध्ये पुन्हा आरक्षण प्रकार आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जमाती पैसा याच्यासाठी नाही आहे जागा. त्याच्यासाठीचा जो निकाल आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर पुढे जे परत इतर मागासवर्गीय आहे. त्याच्यानंतर EWS आहे. खुलासाठी एकूण 45 जागा आहेत. एकूण जागा पाहू शकता इथे देण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये आरक्षण आहे. दिव्यांगांसाठी 4% राखीव जागा आहेत. त्याच्यामध्ये पाहू शकता, अस्थिव्यांगांसाठी 2 आहेत. कर्णबधिरांसाठी 1, अंध व अल्पदृष्टीसाठी 1 आहे. अशा पद्धतीने राखीव जागा आहेत. अनाथसाठी राखीव जागा पाहू शकता एकूण 45. त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये माहिती देण्यात आलेली आहे. एकूण जे जागा आहेत 136 जागा आहेत मराठी माध्यमासाठी. त्याच्यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता याच्यामध्ये देण्यात आलेली आहे प्रत्येक पदानुसार. मराठी माध्यमासाठी पाहू शकता, अंडर ग्रॅज्युएट टीचर STD 1 ते 4 याच्यामध्ये पाहू शकता वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अनुदान प्रकार आहे ॲडेड. त्याच्यानंतर म्हणजेच अनुदानित आहे. विषय जे आहेत ऑल सब्जेक्टसाठी आहे. त्याच्यानंतर शिक्षक शिकवण्याचे काम जे आहे, माध्यम जे आहे ते मराठी असणार आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता आहे HSC म्हणजे 10वी 12वी असणे आवश्यक आहे याच्यासाठीचं. त्याच्यानंतर इथे पाहू शकता आवश्यक व्यावसायिक पात्रता पाहू शकता, डिप्लोमा आवश्यक आहे. TET CTET पेपर CTET पेपर 1 केलेला असणं आवश्यक आहे. मराठी माध्यमासाठी एकूण 64 पदे आहेत. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे मराठी ग्रॅज्युएट टीचरसाठी 6वी ते 8वीसाठी कन्सॉलिडेटेड पे आहे. त्याच्यानंतर हे सुद्धा अनुदानित आहे. याच्यामध्ये मॅथमॅटिक्स सायन्ससाठीचं शिकवण्याचं माध्यम आहे, मराठी असणार आहे विषयासाठीचा. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन शैक्षणिक पात्रता, डिप्लोमा ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. त्याच्यानंतर TET पेपर 2 मॅथ्स सायन्समध्ये आणि CTET पेपर 2 मॅथ्स सायन्समध्ये एकूण 72 पदे आहेत त्याच्यासाठी. अशी एकूण 136 पदांची ही भरती आहे. दुसरी जी पद आहे याच्यामध्ये पाहू शकता, हिंदी माध्यमाच्या शाळा आहेत. याच्यामध्ये आरक्षणानिहाय रिक्त पदांचा तपशील दाखवण्यात आलेला आहे. इथे पाहू शकता एकूणच्या जागा आहेत 8 जागा आहेत हिंदी माध्यमासाठी. त्याच्यामध्ये परत दिव्यांगांसाठी 4% राखीव आहेत. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पदानिहाय रिक्त पदांचा तपशील याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. मराठीसाठी आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4साठी. याच्यामध्ये अनुदानित आहे सगळ्या सब्जेक्टसाठी. शिकवण्याचे माध्यम हिंदी आहे. शैक्षणिक पात्रता 12वी आणि डिप्लोमा. त्याच्यानंतर TET पेपर 1 आणि CTET पेपर 1 असे एकूण 6 पदांसाठी ही भरती आहे. त्याच्यानंतर मराठी ग्रॅज्युएट टीचर म्हणजे 6वी ते 8वीसाठी याच्यामध्ये सुद्धा अनुदानित आहे. मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी हिंदी ही शिकवण्याचं माध्यम आहे. ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. TET पेपर 2 मॅथ्स सायन्स, CTET पेपर 2 मॅथ्स सायन्स असणे आवश्यक आहे, केलेलं असणं आवश्यक आहे. एकूण 10 पदे आहेत. अशी एकूण 16 पदे या हिंदी माध्यमासाठी आहेत. पुढे उर्दू माध्यमांच्या शाळामध्ये पाहू शकता, याच्यामध्ये एकूण 3 जागा आहेत उर्दू माध्यमांच्या पदासाठीच्या. तर याच्यामध्ये डिटेल देण्यात आलेले आहेत. इथे परत दिव्यांगांसाठीच्या राखीव जागा अशा एकूण यांची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता, मराठीसाठी अंडर ग्रॅज्युएट टीचर 1 ते 4साठी आहे. याच्यामध्ये वेतन श्रेणी मानधन दाखवण्यात आलेलं आहे.
त्याचबरोबर अनुदान प्रकार जो आहे अनुदानित आहे. विषय सगळ्या सब्जेक्टसाठी आहे. शिकवण्याचे माध्यम उर्दू असणार आहे. शैक्षणिक पात्रता 12वी, त्याचबरोबर डिप्लोमा आणि TET पेपर 1 आणि CTET पेपर 1 असे एकूण 14 पदांसाठी आहे. त्याचबरोबर मराठीसाठी ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी आहे. अनुदानित असणार आहे. याच्यामध्ये सुद्धा मॅथमॅटिक्स आणि सायन्स हे विषय आहेत. शिकवण्याचं माध्यम उर्दू असणार आहे. ग्रॅज्युएशन आणि डिप्लोमा आवश्यक आहे. त्याचबरोबर TET पेपर 2 मॅथ सायन्स आणि CTET पेपर 2 मॅथ सायन्स आहे आवश्यक आहे. असे एकूण 29 पदे म्हणजे एकूण 43 पदांसाठी ही भरती आहे घेण्यात येणार आहे उर्दू माध्यमसाठी. त्याच्यानंतर पाहू शकता सर्वसाधारण सूचना देण्यात आलेली आहे. यानुसार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टेट प्रविष्ट झालेल्या उमेदवारांसाठी ज्या उमेदवारांना पवित्र प्रणाली या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वयंप्रमाणपत्र केलेली आहेत असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात. म्हणजे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं पवित्र प्रणालीद्वारे तेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून नोंदणी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. म्हणजे प्रेफरन्सेस सिलेक्ट करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पहिली ते 5वी त्याच्यानंतर इयत्ता 5वी ते 6वी व इयत्ता 8वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 CTET करता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. त्याच्यानंतर इयत्ता 6वी ते इयत्ता 8वी या वयोगटातील इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता TET, CTET सामाजिक शास्त्र विषय घेऊन TET पेपर 2 आणि CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इयत्ता 6वी इयत्ता 8वी गटातील विज्ञान, गणित विज्ञान या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता गणित व विज्ञान विषय घेऊन TET पेपर 2 आणि CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता अधिक माहिती आहे. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह जी ऑफिशियल वेबसाईट आहे महारिक्रुटमेंट याची जी पवित्र पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट आहे या वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांसाठीच्या सविस्तर सूचना ज्या आहेत सर्वसाधारण सूचना या देण्यात आलेल्या आहेत. ते म्हणजे चेक केले जाऊ शकतात, वाचले जाऊ शकतात. याच्यामध्ये खात्री करणं आवश्यक आहे. व्यवस्थापनाने जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण पदांमागे दिव्यांग आरक्षणाचा पदाचा समावेश आहे. याच्यामध्ये चेक करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनाने जाहिरात दर्शवलेल्या एकूण पदांमध्ये अनाथ आरक्षणाचा सुद्धा समावेश आहे. पुढे व्यवस्थापनाने जाहिरातीमध्ये दर्शवलेला कनिष्ठ महाविद्यालयाच्या व आरक्षणामध्ये पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या अध्यापनाच्या 2 विषयांसाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक अर्हता 2 विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळा स्तरावर केंद्रातील अन्य शाळांमधील शिक्षकांना इंग्रजी भाषेच्या अध्यापनाचे तंत्र शिकवण्याकरता नियुक्त करावयाच्या साधक व्यक्तीची निवडीसाठी शिफारस शासन निर्णय क्रमांकानुसार लक्षात घेऊन करण्यात येईल. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळांमध्ये नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग 21 जून 2023 तरतुदीनुसार जिल्हा बदलीचा हक्क असणार नाही याची नोंद घ्यावी. ते महत्त्वाची माहिती आहे. शिक्षक भरती जी आहे ठाणेसाठीची मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमातील शाळांसाठी आहे. त्याबद्दलची जी विस्तारित माहिती आहे या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. आणि याच्यासाठी अर्ज करण्यासाठी पवित्र पोर्टलची आहे तर पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने प्रेफरन्स सिलेक्ट करून जो अर्ज आहे तो तुम्हाला अर्ज इथे या वेबसाईटवरून तुम्हाला ऑनलाईन अर्ज जो करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला उमेदवारांसाठीच्या गाईडलाईन्स आणि इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेल्या आहेत ॲप्लिकेशनसाठीच्या, ते सुद्धा इथे चेक केले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे ठाणे महानगरपालिका यांच्याकडची
याच्यासाठीचा ऑनलाईन पद्धतीने जो अर्ज आहे पवित्र प्रणालीद्वारे केला जाऊ शकतो. त्याचबरोबर नोकर भरतीचे अधिक अपडेट्स, जॉबबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोकर भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.